नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लेप्रोस्कोपी सर्जरी प्रगत उपचार पद्धती या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर उन्मेष टाकळकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे महाराष्ट्रातील कॅन्सरवरील उपचारांसाठीचे तज्ज्ञ व रोबोटिक सर्जन म्हणून ओळखले जातात. केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या उपचारांसाठी मराठवाड्यात केअर सिग्माची ओळख आहे. पुण्या मुंबईला होणारे सर्व उपचार केअर सिग्मामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टर उन्मेष टाकळकर आणि त्यांची टीम अहोरात्र काम करते. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिलाच प्रश्न आहे, लेप्रोस्कोपी म्हणजे काय? की होल सर्जरी म्हणजे मिनिमम ॲक्सेस सर्जरी. म्हणजे पूर्वी आपण पोट उघडायचं जर असेल तर पूर्ण पोट असं आपण इथून मधून कापायचो किंवा साईडनी कापायचो किंवा जे काही इन्सिजन असतील ते करायचो. पण आता ही उघडण्याची प्रक्रिया न करता आम्ही 2 किंवा 3 किंवा 4 नुसते होल पोटाला करतो किंवा छातीला करतो किंवा साईडनी करतो, डिपेंडिंग ऑन ऑपरेशन. म्हणजे छातीमध्ये जर लंगचं ऑपरेशन करायचं आहे त्याला थोरॅकोस्कोपिक मिनिमल ॲक्सेसरी म्हणतात. किडनीचं ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही किडनी काढायला सुद्धा त्याला मिनिमम ॲक्सेस म्हणतात. आणि पोटाचे जे असंख्य ऑपरेशन आम्ही याच्यातून करतो तर त्याला 3-4 होल पाडून त्याच्यामधून एक नळी टाकली जाते आणि त्या नळीमधून कॅमेरे आणि इन्स्ट्रुमेंट ह्या गोष्टी आतमध्ये जातात, ज्या आम्ही ओपन सर्जरीने करतो. जसं आर्टरी फोर्सेप आहे किंवा चिमटा आहे किंवा कात्री आहे. आपल्या साध्या सरळ भाषेत सांगायचं तर हे लॅप्रोस्कोपीने डिझाईन केलेले आहे. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंटची लेंथ ही खूप लॉंग असते आणि त्याला एक कॅमेरा असतो. बेसिकली आम्ही कॅमेराने ते बघतो आणि कॅमेऱ्याचं प्रतिबिंब जे आहे, जे रिफ्लेक्शन आहे किंवा कॅमेऱ्याची जी त्याची जी इमेज आहे ती इमेज आम्हाला समोर दिसते आणि त्या इमेजला बघून आम्ही इथे ऑपरेशन करतो. याला म्हणतात मिनिमल ॲक्सेस सर्जरी. त्याच्यामुळे लॅप्रोस्कोपी, मिनिमल ॲक्सेस सर्जरी, बिन टाकायची शस्त्रक्रिया, दुर्बिणीची शस्त्रक्रिया, ही सगळी जी गोष्ट आहे या सगळ्या एकाच वर्गामध्ये मोडतात आणि याला आपण हे लॅप्रोस्कोपी सर्जरी असं म्हणतो. अगदीच. पण डॉक्टर, लेप्रोस्कोपी कशासाठी नेमकी वापरली जाते? लॅप्रोस्कोपी ही वाईड एकदम टर्मिनॉलॉजी आहे. लॅप्रोस्कोपी जवळपास म्हणजे गळ्यापासून तर ते पोटापर्यंत जिथे कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी म्हणजे जिथे आतमध्ये तुम्हाला जागा आहे ऑपरेट करायला. आता ब्रेनमध्ये कवटी आहे, ब्रेनची सर्जरी आपण लॅप्रोस्कोपीने नाही करू शकत कारण एवढी मोठी कवटी आहे, जागा खूप कमी आहे. त्याच्यामुळे त्याला दुर्बीण किंवा मायक्रोस्कोप किंवा तिथे लावून आपण करतो. पण एवढे मोठे इन्स्ट्रुमेंट त्या हाडांमधून नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं आपण थायरॉइडची जी सर्जरी आहे ती आपण इथून लॅप्रोस्कोपीने करू शकतो. चेस्टमधली सर्जरी करू शकतो. कॉमन सर्जरी जे आम्ही लॅप्रोस्कोपीने करतो त्याला आहे पित्ताशयातले खडे काढणे आणि पित्ताशय काढणे. हे नंबर 1 सर्जरी झाली. गॉल ब्लॅडर ज्याला म्हणतो आम्ही ते काढणे. दुसरी सर्जरी झाली अपेंडिक्सचं ऑपरेशन जे आहे ते आपण पूर्वी टाक्याचं करायचो तर आता त्याला एवढं मोठं इन्सिजन तरी लागायचं, पण ते आता लक्षात सुद्धा येत नाही की आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेलं आहे. इतक्या 3 की होलमधून ते ऑपरेशन होतं. नंतर कोलॉनची शस्त्रक्रिया, नंतर स्टमकची शस्त्रक्रिया, नंतर पॅन्क्रियासच्या शस्त्रक्रिया, अशा बऱ्याचशा असंख्य ज्या शस्त्रक्रिया ज्या ओपन सर्जरीने केल्या जातात त्या आता लॅप्रोस्कोपीने सहज शक्य झालेलं आहे. आणि महिलांमध्ये गर्भपिशवीचे ऑपरेशन, अंडाशयाचे ऑपरेशन, ट्यूब पेटन्सीचे ऑपरेशन याला सुद्धा आम्ही लॅप्रोस्कोपी त्याच्यामध्ये करतो आणि त्यांना बराचसा फायदा होतो. त्याच्यामुळे असे वाईड भरांचे कॅन्सरमध्ये लॅप्रोस्कोपी उपयोगी आहे. छातीमध्ये बरेचसे सिस्ट काढणे, लंगचं टिश्यू काढणे, लोबेक्टॉमी करणे, तिथेही लॅप्रोस्कोपी उपयोगी आहे. किंवा काही मोठमोठ्या स्टेजेसमध्ये म्हणजे आम्ही इसोफेगसचं कॅन्सरमध्ये ऑपरेशन करतो तर इसोफेगस हे आम्ही छातीमधून मोबिलाइज करतो, म्हणजे तिथून हलवतो. तर लॅप्रोस्कोपी ही इथून केली जाते आणि त्यामध्ये इसोफेगस हलवलं जातं, म्हणजे त्याला मोकळं करतो आम्ही. तर या सर्व गोष्टींना सर्व ठिकाणी लॅप्रोस्कोपीचा खूप फायदा होतो. आणि याच्यामध्ये मेन ॲडव्हान्टेज आहे म्हणजे पेशंटला आपलं जे स्कार आहे, एवढा मोठं जे कापण्याचं स्कार आहे त्याचं पेन राहत नाही आणि पेशंटची रिकव्हरी जर ओपन सर्जरीने 8 दिवसात होणार असेल तर ह्याची रिकव्हरी जवळपास 50% आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवसात तुम्ही चांगले ठणठणीत बरे होऊन लवकर कामाला लागू शकता आणि आपली रुटीन ॲक्टिव्हिटी जी आहे ते लवकर आत्मसात करून याचा वेळ आपल्याला वाचू शकतो.
निश्चितच डॉक्टर, लेप्रोस्कोपीचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत? लॅप्रोस्कोपीचे प्रकार म्हणण्यापेक्षा आम्ही 2-3 ठिकाणा म्हणजे 2-3 याचे टर्मिनॉलॉजी आहेत, ज्याला आम्ही लॅप्रोस्कोपी म्हणतो. एक तर आहे डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आणि दुसरी आहे ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी. पण आता ही टर्मिनॉलॉजी जवळपास राहिलेली नाही आहे. कारण आपण पूर्वी आम्ही काय करायचो, की काही डायग्नोसिस जर होत नसेल, आपण जसं म्हणतो की पोट हा मॅजिक बॉक्स आहे. पोटामधले जे आजार आहेत, किती जरी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केले किंवा खूप जास्त इन्व्हेस्टिगेशन करून सुद्धा काही आजार असे आहेत की ते लक्षात येत नाही. मग अशा वेळेस आम्ही पोटाला होल पाडून त्याच्यामधून दुर्बीण टाकतो आणि पूर्ण पोट हे बघितलं जातं. त्याच्यामुळे काही आजार त्याच्यातही सापडतात. तर या मॅजिक बॉक्सला नुसतं बघण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला आपण डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणतो. म्हणजे एखाद्यास अपेंडिक्स आहे का नाही बघणे, नंतर ट्यूब चांगली आहे का नाही बघणे, महिलांची जी गर्भपिशवीची ट्यूब आहे ती बघणे, अंडाशय बघणे, याला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपीमध्ये आता फार महत्व राहिलेलं नाहीये. कारण एवढं सायन्स प्रगत झालेलं आहे की डायग्नोस्टिक एकदा झालं की तिथेच आपण त्याला ऑपरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे तिथे आपण थांबत नाही. ही जी टर्मिनॉलॉजी म्हणण्यापेक्षा इट इज अ सिक्वेन्स. त्याच्यामुळं आता लॅप्रोस्कोपी केली आपण आणि त्याला लगेच त्याची ट्रीटमेंट केली तर दॅट इज अ सिक्वेन्स. तर त्याच्यामुळे याला आपण असा सिक्वेन्स म्हणू शकतो. दुसरी प्रकार जो आहे लॅप्रोस्कोपीचा प्रकार जो आहे तो आहे 2D आणि 3D लॅप्रोस्कोपी. हे आम्ही पूर्वी जेव्हा आता 3D लॅप्रोस्कोपी 5-7-10 वर्षापूर्वी आलेली आहे आणि 2D लॅप्रोस्कोपी ही मागच्या शतकापासून प्रचलित आहे. पण 3D लॅप्रोस्कोपी मध्ये जसं आपण 3D चष्मा घालतो किंवा 3Dचा नवीन जो आपला जो जुना पिक्चर आला होता छोटा चेतन वगैरे, आम्ही चष्मा घालून बघायचो. तर तशा प्रकारे आम्ही सुद्धा ऑपरेशन थिएटरमध्ये इन्क्लुडिंग अनस्थेटिस्ट, डॉक्टर्स, असिस्टंट तो चष्मा घालून या 3Dचं ऑपरेशन करतो. जेणेकरून एखादी गॉल ब्लॅडर आहे किंवा एखादी सर्जरी आहे तर त्याला आम्हाला 3D इफेक्ट मध्ये ते दिसतं. आणि हे फार ऍडव्हान्टेजेस आहे. कारण समजा पित्ताशय मी तुम्हाला असं बघत आहे तर मला इथूनच ऑपरेट करता येतं. पण पित्ताशय जर मी मागून बघू शकलो किंवा साईडनी त्याच्या मागं काय हे बघू शकलो तर हे 3D इफेक्ट मध्ये मला दिसतं. आणि त्याचं प्रिसिजन, त्याचं ब्लिडिंगची शक्यता आणि त्याचं अॅक्युरेसी ही फारच चांगली असते. त्याच्यामुळे 3D लॅप्रोस्कोपीला थोडस टेक्निक हे शिकायला लागतं आणि तुमचं आय टू हँड कोऑर्डिनेशन आणि आय टू मॉनिटर कोऑर्डिनेशन हे जे आहे हे एकदम व्यवस्थित व्हायला थोडासा वेळ घेतो. आमच्याकडं ही जी 3D लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे तर देशातली दुसरी का तिसरी 3D लॅप्रोस्कोपी सिस्टीम ज्यावेळेस ती निघाली होती ती आम्ही इन्स्टॉल केलेली होती आणि आज तक आम्ही त्याचं काम करतच आहोत. त्याच्यामुळं 2Dचं आता 3D मध्ये आलेलं आहे. याच्यामधली प्रोसेस अशी आहे की लॅप्रोस्कोपी करताना आम्ही आतमध्ये गॅस टाकतो. गॅस हा जनरली कार्बन डायऑक्साईड असतो आणि तो मेडिकल ग्रेडेड कार्बन डायऑक्साईड असतो. त्याचे मॉनिटर बाजूला असतात, त्याची लेवल आपण तपासली जाते आणि त्या लेवल तपासूनच त्याचं ऑपरेशन केलं जातं. आता काही लिमिटेशन असे आहेत की लोक आम्हाला विचारतात की लॅप्रोस्कोपीने गॅरंटी घ्या 100% ऑपरेशन व्हायला पाहिजे. ही जी प्रक्रिया आहे ही जी प्रक्रिया आहे ही इंडिव्हिज्युअल बेस्ड आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की पोटामध्ये गॅस टाकणे, पोट फुगणे आणि त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन करणे. त्याच्याशिवाय ते दिसू शकत नाही पोट फुगल्याशिवाय. तर काही काही लोकांना जेव्हा पोट फुगतं तेव्हा समजा हृदय रोगाचे व्यक्ती आहे किंवा हार्ट ज्याचं वीक आहे किंवा ज्याचं फुफ्फुस वीक आहे अशा लोकांना हे सहन होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मग अशा वेळेस ही प्रोसिजर अबंडन करतो. म्हणजे टेक्निकल इश्यू जो आहे, पेशंट सेफ्टी ही पहिल्यांदा आहे. पेशंट सेफ्टी इज फर्स्ट. त्याच्यामुळं कधी आपण लॅप्रोस्कोपी करताना आम्ही ज्या कन्सेंट घेतो ते कधी 90-95% घेतो. कारण 5 to 10% मध्ये चान्स असतो की आपल्याला त्याला बंद करायला लागेल आणि त्याला ओपन सर्जरी करायला लागेल. त्याच्यामुळं कुठलेही आपण अशी गॅरंटी घेऊ शकत नाही की हे 100% लॅप्रोस्कोपीनं होईल. अमेरिकेत, विदेशात, भारतात सगळीकडे याची ही कन्सेंट आपल्याला द्यायलाच लागते आणि त्या कन्सेंट असल्यावरच आम्ही लॅप्रोस्कोपीची शस्त्रक्रिया करतो. हे सर्व लोकांनी सुद्धा जाणून घ्यावं की त्याच्यामध्ये जर ते काही टेक्निकल इश्यू आला किंवा काही जर झालं तर आपल्याला ओपन कन्व्हर्शनची कन्सेंट ही द्यावी लागते. लेप्रोस्कोपीच्या प्रकारांबद्दल तुम्ही सांगितलंय, मात्र डॉक्टर, पित्ताशय काढून टाकण्यासाठी लेप्रोस्कोपी वापरली जाते त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. सगळ्यात पायनियर सर्जरी आम्ही याला म्हणतो. पित्ताशय काढणे हे पूर्वी एवढं मोठं इथून एक
करायचं ते इथपर्यंत असं आम्ही त्याला कट करायचो. आणि त्याला कट करून पेशंटला बराच त्रास व्हायचा, दुखायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. पण अशा परिस्थितीमध्ये ही जी सर्जरी आहे, लॅप्रोस्कोपी अपेंडिक्स आणि गॉल ब्लॅडर याच्याकरता ही सर्जरी म्हणजे एकदम बोन आहे. याच्याकरता आम्ही जेव्हा इथून एक होल करतो, बेंबीच्या तिथून किंवा वरतून, आतून किंवा वरतून, साईडला 2 होल असतात आणि याच्यामध्ये कॅमेरा आणि छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आम्ही आतमध्ये टाकतो आणि ही पित्ताशयाची जी पिशवी आहे ती पिशवीला डिसेक्ट करतो. डिसेक्ट म्हणजे बाजूला करतो आणि त्या पित्ताशयाचे सर्व जे कनेक्शन्स आहेत, म्हणजे त्याची जी नळ्या आहेत, पित्ताशय ड्रेन करणारी नळी आहे, पित्ताशयाला ब्लड सप्लाय करणारे नळी आहे, या सर्व आम्ही क्लिप करतो जेणेकरून पित्ताशय हे आपल्या मेन सप्लायपासून निघतं आणि त्याच्यामधल्या पित्ताशय आणि ते खडे याच्या सकट आम्ही त्याला बाहेर काढतो. ती सुद्धा त्या की होल मधूनच काढतो. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल इश्यू आहेत. जर समजा खूप पित्ताशयाचे अटॅक असतील, गॉल ब्लॅडर चिटकलेला असेल, त्याच्यामध्ये जर ब्लिडिंग झाला असेल किंवा अॅनाटॉमिकल चेंज असेल, एखाद्या वेळेस गॉल ब्लॅडर मागे असू शकतं, इकडे असू शकतं सिस्टीम टर्न, किंवा काही एम्ब्रियोलॉजिकल चेंज असेल जेणेकरून आम्हाला तिथे इन्फेक्शनमुळे लक्षात येत नाही की एक्झॅक्ट काय होत आहे, अशा वेळेस आम्ही त्याला ओपन कन्व्हर्शनचा डिसिजन घेऊन मग एवढंच थोडंसं टाक्याचं ऑपरेशन करून ती शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या करतो. थोडक्यात काय आहे मला सांगायचं हेच आहे की गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया ही करणं जरुरी आहे. कारण गॉल ब्लॅडर हे खराब झालेलं आहे, त्याच्यामध्ये खडे आहे. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आम्ही 80-85% मध्ये जेव्हा आम्ही 100 केसेस करतो त्याच्यामध्ये 90 to 95 केसेस या लॅप्रोस्कोपीने जवळपास सक्सेस होतात. पण 4 to 5 केसेस पर्सेंटेजमध्ये आपल्याला ओपन सर्जरी करायला लागते. याचा अर्थ असा नाही की ते फेल्युअर आहे, याचा अर्थ असा आहे की ते टेक्निकली सहन न झाल्यामुळे किंवा टेक्निकल रिझनमुळे गॉल ब्लॅडर काढलं गेलं. सो अल्टिमेट एम आपलं जे आहे ते गॉल ब्लॅडर काढणं आहे. म्हणजे देवाच्या दर्शनाला जर जायचं असेल तर एक वाट इकडून जाते, दुसरी वाट तिकडून जाते, अल्टिमेटली दर्शन होतच. त्याच्यामुळे गॉल ब्लॅडर जे काढायचं आहे हे आपल्याला ओपन म्हणा किंवा लॅप्रोस्कोपीने म्हणा 95% मध्ये निघू शकतं, 5% मध्ये ओपनने निघतं, पण तुमचा आजार हा नक्की निघतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही आहे. त्याच्यामुळं गॉल स्टोन आणि पित्ताशयातले खडे ज्यावेळेस अटॅक करतात ते स्लिप होऊ शकतात, त्याच्याने कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, जॉन्डिस होऊ शकतो. ज्यावेळेस हे इंडिकेशन आहे त्यावेळेस याचं ऑपरेशन 100% करणं जरुरी आहे. पण बऱ्याच वेळेस गॉल स्टोन जे आहे ते सायलेंट असतात, त्यांना ऑपरेशनची गरज नसते. अशीची जी डिसिजन आहे ते डॉक्टरांचा एक्सपिरियन्स, तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स, काय काय हायडा स्कॅन आहे, सोनोग्राफी आहे, नंतर MRCP आहे, तुमच्या अटॅकची क्लिनिकल हिस्ट्री आहे, या सर्व बघून आम्ही त्यांना असा सल्ला देतो की आता ऑपरेशनची गरज नाहीये. त्याच्यामुळे या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला सोनोग्राफी करताना असंख्य पेशंटना ज्यांना काहीही त्रास नाहीये अशा पेशंटला गॉल स्टोनचं निदान झालेलं असतं. मग लगेच लगेच त्यांना सांगण्यात येतं की याचं उद्याच ऑपरेशन करणं जरुरी आहे. जर पेशंटला त्रास नसेल आणि पेशंटचे गॉल स्टोन जर सायलेंट असतील, त्याचे काही क्रायटेरिया आहे, तर गॉल स्टोन सापडण्याबद्दल माझा मुद्दा हाच आहे की आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटा. त्याची अर्जन्सी किती आहे, त्याची साईज किती आहे, त्याचं केमिकल स्ट्रक्चर काय वाटतं आणि ते आपल्याला त्रास देऊ शकतील का याची चर्चा, कारण मीमांसा डॉक्टरांकडे जाऊन करा आणि मगच ऑपरेशनचा निर्णय घ्या. लगेच गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन सापडले म्हणजे पॅनिक व्हायची अजिबात आवश्यकता नाही जर आपल्याला त्रास नसेल तर. डॉक्टर, अपेंडिक्स ऑपरेशन मधील लेप्रोस्कोपीचं महत्व नेमकं काय आहे त्याविषयी थोडं सांगा. अपेंडिक्स हे ऑपरेशन फार कॉमन ऑपरेशन आहे आणि हे अपेंडिक्सचं ऑपरेशन कॉमन आम्ही नेहमीच करतो आणि हे जनरल सर्जरी, कीहोल सर्जरी, लॅप्रोस्कोपी सर्जरीमध्ये बोन आहे. त्याच्यामुळे अपेंडिक्सची जी पूर्वी आम्ही एवढं कापायचो तर ते आता काहीच, आणि याच्याने अपेंडिक्सची सर्जरी बेबीच्या तिथून आम्ही एक पोर्ट टाकतो आणि बाजूने छोटेसे 2 पोर्ट आहे. याचा ह्या सर्जरीमुळे ॲडव्हान्टेज असा आहे की स्कार तुम्हाला नाही आहे, रिकव्हरी ही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी होते. लगेच तुम्ही कामावर जाऊ शकता, आंघोळ करू शकता, सर्व कामं करू शकता आणि वजन उचलू शकता. लगेच तुम्ही तुमची कामं रिझ्यूम करू शकता आणि अपेंडिक्सला जो पूर्वी 5-7 दिवस लागायचे ते हे कमीत कमी 2-3 दिवसामध्ये तुम्ही यू बॅक टू नॉर्मल. त्याच्यामुळे अपेंडिक्स हा फारच महत्वाचा विषय आहे. दुसरी याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज अशी आहे की अपेंडिक्स हे तुमचं ऑपरेशन झालेलं आहे हे आपल्याला पक्क माहिती पाहिजे. जशी आपण डायबिटीसची चिठ्ठी लिहून ठेवतो तशी खिशात चिठ्ठी पाहिजे किंवा आपल्या कार्डमध्ये तिची नोंद पाहिजे.
कारण कसं आहे की जर कुठल्या दुसऱ्या कारणामुळे जर आपलं पोट दुखलं आणि जर माहिती नसेल की तुम्हाला अपेंडिक्स आहे का नाही, जनरली इन्व्हेस्टिगेशन मध्ये अपेंडिक्स असलं किंवा नसलं तरी ते 100% दिसत नाही. त्याच्यामुळे जर एखाद्याचं अपेंडिक्स झालेलं असेल आणि तुम्ही चुकून डॉक्टरला सांगितलं नाही, तिथेच जर तुम्हाला दुसऱ्या कारणामुळे दुखलं, तर एखाद दिवस परत अपेंडिक्सला तुम्हाला घेण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की झालेलं आहे. कारण स्कार दिसत नाही, आतमध्ये बेबीतून दिसत नाही, तो छोटा स्कार एवढा असतो की ते कधी लक्षात येत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडीशी जजमेंट ऑफ एरर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही हिस्ट्री कधीही डॉक्टरला सांगणं फार चांगलं. निश्चितच. डॉक्टर, महिलांमधील लेप्रोस्कोपीचं महत्त्व नेमकं काय? हो, महिलांमध्ये तर लॅप्रोस्कोपी फारच महत्वाची आहे. पर्टिक्युलरली इन केसेस ऑफ इन्फर्टिलिटी, वंध्यत्व निवारण. जनरली लॅप्रोस्कोपीने आम्ही पिशवी काढतो, ज्यांना इंडिकेटेड आहे, ज्यांचं ब्लिडिंग आहे, ज्यांचं वय 45 वर्षाच्या जास्त आहे आणि युट्रस ठेवून त्यांना नुकसान होण्यासारखं आहे, अशा लोकांची पिशवी आम्ही काढतो. अनइंडिकेटेड ज्या सर्जरीज आहेत, म्हणजे समजा गाठी आहेत पण ते काहीच त्रास देत नाही, फायब्रॉइड आहे काहीच त्रास देत नाही, तर अशाच्या पिशवी काढूनही काही उपयोग नाही. कारण मेनोपॉज नंतर त्यांना आपोआप ते कमी होणार असतं. त्यांच्यामुळे ती एक महत्वाचं सर्जरी आहे की त्यालाही मोठं इन्सिजन असतं आणि पिशवी काढताना सगळ्या गाठी काढून पिशवी काढून योनी मार्गाद्वारे खालूनच पिशवी आम्ही काढून देतो, जेणेकरून सुचरलेस हिस्टेक्टमी हे आम्ही त्याला देतो किंवा इथं काहीच टाकत नाही. हा तर पहिला कन्सेप्ट झाला. पण इन्फर्टिलिटीमध्ये ट्युबल पेटन्सी बघणे, नंतर एंडोमेट्रियोसिसची ट्रीटमेंट करणे, नंतर अंडाशयामधल्या ज्या गाठी आहेत, अंडाशयामधले पाणी आहे, पीसीओडी आहे, या सर्व गोष्टीच्या ट्रीटमेंटला लॅप्रोस्कोपी फार गुण आहे. कारण लॅप्रोस्कोपीमुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर केलेल्या असतील तर त्याला ॲडेजन होत नाही, जेणेकरून आतड्याला चिटकणे किंवा ट्यूबला चिटकणे आणि इन्फर्टिलिटी परत जास्त वाढणे. त्याच्यामुळं लॅप्रोस्कोपी ही महिलांमध्ये इतकी चांगली शस्त्रक्रिया आहे, जर ज्यांना गरज असेल त्यांना तिचं फारच महत्व आहे. आणि इन्फर्टिलिटीमध्ये इट इज अ बोन फॉर व्हेनेवर इट इज रिक्वायर्ड, जेव्हा ती गरज आहे दॅट इज अ बोन फॉर फिमेल्स. अगदीच. डॉक्टर, लेप्रोस्कोपीबद्दल बरीच माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. मात्र या लेप्रोस्कोपीचे फायदे नेमके काय आहेत ते आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगा. लॅप्रोस्कोपीचे फायदे जर म्हणता येईल की याच्यामध्ये डॉक्टरांकरता जर सांगण्याचा प्रयत्न केला तर रिकव्हरी पिरियड हा जनरली ॲव्हरेज पेक्षा कमी आहे. सर्वात मोठा फायदा काय, ही रिकव्हरी पिरियड कमी आहे. म्हणजे एखाद्याला जर घरी जायला 4-5 दिवस लागत असतील तर ते कमीत कमी 2-3 दिवसात होऊ शकतं. दुसरं, मॉर्बिडिटी आम्ही जे म्हणतो की पेशंटला हालता येत नाही, चालता येत नाही, नंतर दुखतं पेशंट, पोटामध्ये दुखाणं म्हणतो, इन्सिजन दुखतं, स्कार जो दुखतो, स्कार एखाद्या वेळेस कट केला तर तिथून वजन जर त्याने उचललं तर हर्निया होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी हे टळतात. कारण इतकुशा होलमधून किंवा बेंबीच्या इतकुशा होलमधून हर्निया होण्याची शक्यता कमी आहे. तरी लॅप्रोस्कोपीच्या कॉम्प्लिकेशनमध्ये अम्बिलिकल हर्निया हे डिस्क्राईब्ड आहे किंवा त्याच्या खालून सुद्धा डिस्क्राईब्ड आहे. कारण तो 10 mm चा स्कोप असतो. तर तो गेल्यानंतर एखाद्या वेळेस जर खूप वजन उचललं गेलं किंवा काही ओमेंटम नावाचा भाग अडकला तर त्याच्यामध्ये हर्निया होऊ शकतो. हा एक पहिला ॲडव्हान्टेज. दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे की इंटेस्टिनल मोटिलिटी, म्हणजे आम्ही पोटाचं ऑपरेशन केल्यानंतर जनरली काय होतं की आतडं हाताळण्यात येतं अपेंडिक्समध्ये, तर त्याच्यामुळे त्यांना खाण्यापिण्याची जी प्रक्रिया आहे ती 3 ते 4 दिवस डिलेड होते. कधी कोणाला उलटी होते, कधी पोट फुगून जातं, कोणी गॅस पास होत नाही. तर अशा लॅप्रोस्कोपीमध्ये जेव्हा तुम्ही गॅस टाकता त्यावेळेस ती आतड्यावर जास्त हँडलिंग न होत असल्यामुळे ताबडतोब तुम्हाला ओरलवर शिफ्ट करू शकतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी अपेंडिक्समध्ये केल्या केल्या 6 तासांनी थोडंसं पाणी आणि दुसऱ्या दिवशी आपण लिक्विड चहा पाणी घेऊन संध्याकाळी 24 तासानंतर किंवा 48 नंतर तुम्ही ताबडतोब घरी जाऊ शकता. तिसरं महत्वाचं म्हणजे वाईड व्हिजन. आता ओपन सर्जरी करत असताना मला त्या लाईट मधून आणि माझ्या डोळ्यातून जे समोर जेवढं दिसतं तेवढंच दिसतं. मला बाजूला काय आहे, खाली काय आहे, वरती काय आहे, लिव्हरवर काही आहे का, हे कधीच दिसत नाही. कारण त्याला मला असं बघून बघायला लागेल किंवा असं करून बघायला लागेल, विच इज नॉट पॉसिबल. पण एक कॅमेरा टाकल्यामुळे जेव्हा तुम्ही एक सेंटर मधून कॅमेरा टाकता त्यावेळेस जर वरती बघितलं तर राईट साईडला लिव्हर दिसेल, लेफ्ट साईडला स्टमक दिसेल, खाली बघितलं तर मग मोठे आतडे दिसतील, फिमेलमध्ये युट्रस दिसेल, मेलमध्ये ब्लॅडर दिसेल, या साईडला राईट साईडला इकडे अपेंडिक्स दिसेल. तर जनरली आपल्या आईची जी व्हिजन आहे ते 360 डिग्री व्हिजन हे लॅप्रोस्कोपीला मिळतं आणि त्याच्यामध्ये बरेचशा डायग्नोसिस हे जे मिस होतात
ते 100% आपल्याला आत्मसात करता येतात. हा झाला लॅप्रोस्कोपीचा तिसरा फायदा. दुसरं महत्वाचं की याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, चालणे फिरणे, हे आंघोळ, नंतर बाकीच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पटापट पटापट करता येतात, कारण देर इज नो स्कार. त्याच्यामुळे या गोष्टी आणि ऍडव्हान्टेजेस. दुसरं म्हणजे कसं आहे की याला ट्रेनिंग असणं फार महत्वाचं आहे. याची नुकसान म्हणजे कसं की कधी कधी जमत नाही, म्हणजे एकतर गॅस टाकल्यानंतर प्रेशर वाढणे, हार्टचे प्रॉब्लेम येणे. दुसरं एखाद्या वेळेस लॅप्रोस्कोपीने ज्यावेळेस जास्त ब्लिडिंग होतं तर ओपन मध्ये कन्वर्ट करणे. नंतर तिसरं लॅप्रोस्कोपी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट रिलेटेड इश्यूज, म्हणजे लॅप्रोस्कोपीचा जो सेट आहे तो एखाद्या वेळेस कॅमेरा चालत नाही, एखाद्या वेळेस इन्स्ट्रुमेंटच चालत नाही, मध्ये CO2 इन्सफ्लेटर जे आहे त्याचे आपल्याला डिझायर्ड प्रेशर येत नाही. हा टेक्निकल फेल्युअर ऑफ इन्स्ट्रुमेंट हा ऍडिशनल पार्ट आहे, तो आपल्याला नेहमी बघायला लागतो, जो ओपन सर्जरीमध्ये नाहीये. फक्त ओपन सर्जरीमध्ये तुमचं डोकं आहे, वरतून लाईट आहे, कॉटरी आहे आणि हँड इन्स्ट्रुमेंट आहे, जे तुम्ही तुमचे चालू शकता. पण लॅप्रोस्कोपीमध्ये इट इज ऑल इन्स्ट्रुमेंट डिपेंडंट. त्याच्यामुळे पण आता याला एवढं आत्मसात झालेलं आहे, लोकांना एवढी त्याची सवय झाली आहे, तर इन्स्ट्रुमेंट रिलेटेड फेल्युअर फार कमी आहे. तर या अशा सगळ्या ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज लॅप्रोस्कोपीचे आहेत. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की लॅप्रोस्कोपी हे ऍप्ट करा, पण त्याचे डिसएडव्हान्टेज जे आहे की 100% लॅप्रोस्कोपीने एखादी गोष्ट होईल याचा हट्ट धरू नका, कारण ते काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला पेशंट सेफ्टी करता ते कन्व्हर्शन जरुरी आहे. आणि 95% मध्ये हे काम होतं, 5% मध्ये किंवा 3% मध्ये हे जनरली होत नाही. ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस डॉक्टरांना मुभा द्या आणि डॉक्टरांना कन्सेंट द्या, जेणेकरून आपण सुरक्षित राहाल, आपला आजार निघून जाईल आणि रिकव्हरी फास्ट होईल. डॉक्टर, लेप्रोस्कोपी सर्जरी आणि त्यावरचे प्रगत उपचार पद्धती नेमके काय आहे याविषयी तुम्ही खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.